त्याच्यातला आज एक जण गेला, कालही एक जण गेला होता. न्यायाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत 259 जण कायमचे निघून गेले. तरीही शासनाला ना खेद ना खंत ना कसल्या संवेदना आहेत. सर्वच्या सर्व प्रशासन इतकं पाषाण हृदयी कसं, असा प्रश्न पडावा इतका त्यांचा मन गोठवणारा हा संघर्ष आजही सुरूच आहे. कशासाठी हा संघर्ष आहे त्यांचा? तर आपल्या बालबच्चांचं पोट भरण्यासाठी, आई वडिलांच्या औषध पाण्याच्या खर्चासाठी आणि समाजाकडून मिळणारे हेटवणूक थांबावी आणि सन्मानाचं जीवन मिळण्यासाठी. प्राथमिक शिक्षणाचा प्रकाश घराघरात पोहोचवणारे हे कंत्राटी कामगार यांच्या आयुष्यात मात्र गडद अंधारच आहे. बिनपगारी आंदोलन, खिशी रिकामी, पाण्याची व्यवस्था ना, बाथरूमची सोय, कधी एखादा वडापाव मिळाला तर मिळाला, नाहीतर पाणी प्यायचं आणि दिवसभर आपल्या हक्काच्या घोषणा देत आंदोलन करायचं. वाढत्या महागाईत सुद्धा त्यांना ना कोणता भत्ता, ना कोणती पेन्शन, ना कोणता वेतन आयोग, ना कोणती वेतन वाढ. 10,000पासून सुरू झाले आणि 20-25 वर्षात मिळतात ते फक्त 30,000 रुपये. ते आझाद मैदानावर येऊन बसलेत. ते रास्ता रोको करतायत, झाडावर चढून आंदोलन करतायत, पुरुषांच्या सोबत स्त्रिया सुद्धा मुंडन करून आंदोलन करतायत, सरकारचा लक्ष वेधण्याचा हर तऱ्हे प्रयत्न करतायत. पण सरकारनं अजूनही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं 985 लोकांनी स्वतःच्या रक्तानं सरकारला पत्र लिहून आम्हाला सेवेत घ्या किंवा आम्हाला इच्छामरण द्या अशी मागणी केलेली आहे. लातूरचे सौदागर वाघमारे काल आणि अमरावतीचे विजय दामले आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दगावले. प्रशासन कशाची वाट पाहतंय? कुटुंब उद्ध्वस्त होण्याची की ते तडफडून मरण्याची? सरकारनं किमान त्यांची एक तरी मागणी मान्य करावी, इच्छा मरणाची. ऊट कंत्राटी जागा हो, ऊट कंत्राटी जागा हो, हम सब एकच नारा, एकच नारा. लाचारी से, अरे झूठ से, अरे हमें चाहिए, अरे ऊट कंत्राट. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. आजचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे. सुमारे 3,000 लोक गेले 25 वर्ष, आपल्या आयुष्यातली 25 वर्ष त्यांनी सरकारच्या सेवेला वाहिलेली आहेत. जी मुलं शाळेबाहेर आहेत त्यांना शाळेपर्यंत आणणं, वीटभट्टीवर काम करणारी मुलं असतील, शाळेमध्ये न येणारी मुलं असतील, त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करणं आणि त्यांना शाळेत आणणं, खेड्यापाड्यातल्या प्रत्येक शाळेला समृद्ध बनवणं ही जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांच्यावर आहे, त्या कर्मचाऱ्यांचीच अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. 68 दिवस हे कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, पण तरी शासनानं त्यांच्याकडे दखल घेतलेली नाही. त्यांचे आता वयाची 50 होत आहे, कोणाची 55 वर्ष होत आहेत, रिटायरमेंटचं वय जवळ आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अजूनही कंत्राटी म्हणूनच ते काम करत आहेत. संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचे म्हणणं काय आहे ते समजावून घेऊया. नमस्कार, मी शिवकरण गोसावी, संघर्ष समिती, समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. आणि 9 मार्च 2026 पासून आमचं आंदोलन आझाद मैदानावर चालू आहे. शासन सेवेत कायम करावं या एकाच मागणीसाठी आम्ही आजचा आमचा 68वा दिवस आहे आणि आज तागायत आम्ही आझाद मैदानावर या ठिकाणी बसलेलो आहोत. किती लोक बसले आंदोलनाला? या ठिकाणी आता आमच्या या आंदोलनामध्ये जे कायम व्हायचे जे लोक राहिलेले आहेत, 6,000 लोक होते, त्यापैकी निम्म्या लोकांना 8 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यमंत्री त्यावेळेचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये 8 ऑक्टोबर 2024ला निम्म्या लोकांना कायम केलेलं आहे. आणि उर्वरित जे आम्ही सिनियर लोक होतो ते कायम होणे बाकी आहेत आणि ते सगळे मिळून आम्ही या आझाद मैदानामध्ये बसलेलो आहोत. म्हणजे 3,000 लोक आहेत. गेले 68 दिवस 3,000 लोक आंदोलन करतायत आझाद मैदानावर. सरकारकडून आता त्यांची विचारणा नाही झाली किंवा चर्चेला बोलवलं नाही? नाही, आम्ही वेळोवेळी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत आणि आंदोलन करत असताना
म्हणजे त्याच वेळी जे त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यासाठी अभ्यास समिती गठीत केली होती आणि त्या अभ्यास समिती गठीत केल्यानंतर त्या अभ्यास समितीचा जो अहवाल आहे तो शासनाकडं 25 नोव्हेंबर 2025 ला सादर झाला आणि त्याच वेळेस आम्ही डिसेंबरमध्ये नागपूर येथेही आंदोलन केलं. त्यावेळेस आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय आपलं देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे आचारसंहिता झाल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला आम्ही न्याय देऊ आणि तुम्हाला शासन सेवेत कायम करू. परंतु त्यानंतर थोडी वाट पाहावी लागली आणि थोडं वेळ लागायला लागला असं गृहीत थोडं वाटायला लागल्यामुळं नाविलाजानं आम्हाला पुन्हा 9 मार्च पासून आझाद मैदानावर बसावं लागलं. 3,387 कर्मचारी आहेत. तर किती वर्षांची सेवा झाली आपली? या सर्वांची सेवा आमची जवळ कुणाची 20 वर्ष झाली आहे, कुणाची 25 वर्ष झालेली आहे सेवा. आणि फक्त या सेवेमध्ये आम्हाला फक्त मानधन मिळतं आणि मानधना व्यतिरिक्त शासनाची कोणतीही सुविधा आम्हाला दिली जात नाहीये. कामाचं स्वरूप कसं आहे? आता हे सर्व शिक्षा अभियान केंद्राची आणि राज्याची अशी मिळून योजना 2001 पासून चालू आहे. मग ज्यावेळेस हे पद निर्मिती झाली किंवा पद नेमण्याची होती त्यावेळेस जे कायम कर्मचाऱ्यांना जे रूल्स आणि रेग्युलेशन्स वापरले जातात ते आमच्यासाठी वापरले गेले. त्यामध्ये मग लेखी परीक्षा असेल, बिंदू नामावली असेल, तोंडी परीक्षा असेल, अशा पद्धतीनं आम्हाला म्हणजे शासन सेवेत घेण्यात आलं. मग त्यामध्ये वेगवेगळे पद होते. त्याच्यामध्ये साधन व्यक्ती असेल, इंजिनियर असतील, डाटा एंट्री ऑपरेटर असेल, MIS कोऑर्डिनेटर असेल, APO असेल, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी असेल, असे एकंदरीत 13 पदावर आम्हाला त्यावेळेस घेण्यात आलं. आणि त्यामध्ये KGBB जे की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि सुभाषचंद्र बोस वसतिगृह तेही त्या समग्र शिक्षामध्येच येतं. तिथलीही काही केडरचे कर्मचारी त्यांनाही या योजनेमध्ये त्यावेळेस पासून मग कोण 2006 मध्ये लागलं, कोण 2008 मध्ये लागलं, अशा पद्धतीने जवळजवळ कुणाची सेवा 20 वर्ष, कुणाची 25 वर्ष सेवा या ठिकाणी आमची झालेली आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळी पदं मी सांगितली तुम्हाला, जे वेगवेगळी पदं आहेत. समजा विषय साधन व्यक्ती पद आहे, तर विषय साधन व्यक्तीचं काम काय की प्रत्येक शाळेवर जाणे, विद्यार्थ्याची गुणवत्ता पाहणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी जे अभ्यासक्रम बदलले जातात त्या अभ्यासक्रमाचं जे नवीन ट्रेनिंग द्यावं लागतं ते ट्रेनिंग राज्यावर असेल, राज्याहून विभागावर असेल, विभागाहून जिल्ह्याला असेल, जिल्ह्याहून तालुक्याला असेल आणि तालुक्यातल्या सर्व शिक्षकांना देणं असेल, हे एक काम केलं जातं. तसेच शाळा व्हिजिट करणं असेल, अशा पद्धतीचं काम साधन व्यक्तीचं असतं. तसंच वेगवेगळ्या त्याच्यामध्ये MIS कोऑर्डिनेटर असतात, जो की सगळं संकलन जे आहे म्हणजे तालुक्याचं जे कोणत्याही गोष्टीचं संकलन असेल, जे विद्यार्थ्याच्या नोंदी म्हणतात, UDICE असेल, सरळ पोर्टल असेल, अशा पद्धतीचे जे ऑनलाईनचे सगळे काम असतात ते MIS कोऑर्डिनेटर असेल, डाटा एंट्री ऑपरेटर असेल, हे संगणकीय पूर्ण कामं ते करतात. इंजिनियर जे आहेत ते शाळेवर नवीन जे इमारती बांधणं असेल, ते पडझड असेल, त्याचं जे आलेलं अनुदान असेल त्याचं एस्टिमेट बनवून ते मंजूर करून घेणं असेल आणि शाळेवरची जे देखभाल दुरुस्तीचं जे बजेट असेल ते खर्चून ते शाळा व्यवस्थित करण्याचं काम इंजिनियर करतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या पदावर जे फंड येतो तो फंड जो आलेला आहे तो म्हणजे शाळा स्तरावर पाठवणं असेल, ते क्लेरिकल जे लोक आहेत ते लेखालिपिक असतील, सहाय्यक लेखालिपिक असतील, ते करतात. म्हणजे अशा 13 प्रकारचे केडर हे आमच्या या समग्र शिक्षा योजनेमध्ये या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे जे शाळाबाह्य विद्यार्थी असतात त्यांना शाळा प्रवाहात टिकून ठेवणं, मग वीटभट्टीवरचे पोरं काम करणारे असतात, हॉटेलमध्ये काम करणारे असतात, त्याचं दरवर्षी आम्हाला सर्वेक्षण करावं लागतं आणि ते सर्वेक्षण करून त्याची नोंदी ठेवून त्यांना संबंधित जवळच्या शाळेमध्ये किंवा पर्यायी व्यवस्था त्यासाठी उपलब्ध करून देणं हे आमच्याकडे महत्वाचं काम या ठिकाणी विशेष साधन व्यक्ती म्हणून करावं लागतं. गुणवत्तेची वाढ असेल, शाळेवर जाऊन विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता कशी वाढ केली जाईल या दृष्टीने आमच्याकडून प्रयत्न केले जातात. म्हणजे वेळोवेळी याच मानधनातून आपल्याला शाळा व्हिजिट सुद्धा ह्या कराव्या लागतात. आणि जो गणवेश वाटप आहे ते गणवेश वाटपापासून जे पाठ्यपुस्तक येतात ते पाठ्यपुस्तकाचं काम असेल, जेवढ्या बी योजना येतात तेवढ्या योजनेचं काम करण्याचं म्हणजे शाळा स्तरावर पर्यंत जाण्यासाठी जे यंत्रणा राबवली जाते ते आमच्या मार्फत राबवली जाते. RT 25% जे प्रवेश दिले जातात, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी जे असतात पहिलीला ऍडमिशन दिलं जातं, शासनाने ते योजना चालू केलेली आहे स्कीम. म्हणजे ते त्यांची ऑनलाईन त्यांची तपासणी करून, ते कागदपत्राची तपासणी करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ते आम्हाला
या ठिकाणी करावी लागते. म्हणजे अगदी जे शिक्षण विभागातले जे प्रत्येक जे काम आहे ते प्रत्येक काम शिष्यवृत्तीचं जे आहे, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असतात, विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिल्या जातात. मग त्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल, ST असेल, गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती असेल, अशा विविध शिष्यवृत्त्या ज्या दिल्या जातात त्यांचं काम पूर्ण, त्यांचं रेकॉर्ड ठेवणं, त्यांचं परीक्षा घेणं, ज्या वेळोवेळी परीक्षा होतात. आता नॅसची परीक्षा झाली, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, जे करून केंद्राकडूनच ते प्रश्नपत्रिका पुरवल्या जातात, ते खाली घेतात जेणेकरून गुणवत्ता विद्यार्थी समजावी या दृष्टीने नॅसची परीक्षा घेतली जाते. ते नॅसची परीक्षा आम्हीच पूर्ण नियोजन, त्याचं आयोजन आणि नियोजन आमच्या मार्फतच केलं जातं. पॅट परीक्षा होते. आता पॅट परीक्षा वरूनच पेपर येतात. मराठी, गणित, इंग्रजी या 3 विषयाची जी परीक्षा आहे ते शासनाकडूनच प्रश्नपत्रिका पुरवून केलं जातं. मग ते त्यांचं मागणी करणं असेल, जेवढे तालुक्याला प्रश्नपत्रिका लागतात त्या प्रश्नपत्रिका मागवणं असेल, आल्यानंतर ते सगळ्यांना वाटप करणं असेल आणि ते परीक्षा त्या ह्याच्यावर कंडक्ट करणं असेल, तिथं परीक्षाला जाऊन भेट देणं असेल आणि आल्यानंतर तो परीक्षेचा जो निकाल आहे तो निकाल आपल्या त्या लिंकवर भरणं असेल. म्हणजे या पद्धतीची कामं सतत आमची वर्षभर चालू असतात. थोडक्यात शाळेत शिक्षक जे मुलांना शिकवतात तेवढं सोडून बाकी सगळी जी कामं आहेत ते करावे लागतात. आम्हाला शाळा भेटीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करणे आहे. आम्ही आठवड्याला 4 शाळा व्हिजिट करतो. ते शाळा व्हिजिट केल्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करणे आहे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळणी करणे आहे. त्या विषयानुसार, म्हणजे एक विषय साधन विषय हा जो पद आहे हा विषयानुसार पद भरलेला आहे. कोणी इंग्रजीचा असेल, कोणी गणिताचं असेल, कोणी विज्ञानाचं असेल. तर या विषयानुसार आम्ही शाळेला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या विषयानुसार मार्गदर्शन करतो. मग त्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येतील, मग त्या शिक्षकांना काही अडचणी आहेत का अध्यापन करताना, त्या शिक्षकांच्या अडचणी देखील सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक मिनिट, जे पद आहेत असे स्पेशलाइज आहेत का की शिक्षकांच्या पेक्षा जे आहे का त्यांचं? हो, प्रत्येक तालुक्याला जो गट साधन केंद्र आहे त्या प्रत्येक तालुक्याला 6 विषयाचे विषय साधन व्यक्ती असे भरलेले आहेत. तो इंग्रजी असेल, मराठी असेल, गणित असेल आणि विज्ञान असेल, अशा पद्धतीनं. तर मग त्या विषयाचे विषय साधन व्यक्ती पद आहेत. परंतु असे काही म्हणजे प्रत्येक ते त्या ठिकाणी भरलेले नाही आहेत. काही जास्त आहेत, काही कमी आहेत. मग प्राथमिक शिक्षणाला संपूर्ण असते. मग जो विषय साधन व्यक्ती जर इंग्रजीचा गेला असेल तर त्याला गणिताचं पण मार्गदर्शन त्या ठिकाणी करता येते, कारण प्राथमिक शिक्षण असल्यामुळे त्याला तो गणित पण जमते त्यापर्यंत. हा आहे की आज मराठी शाळेमध्ये जे शिक्षक आहेत परमनंट आहेत, पगार घेतात, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पगार त्यांचे काय असेल ते घेत असतील. आता त्यांच्याकडे जे मुलं शिकतात की ते त्यांच्या हाताखाली ते जे काही श्रेणी मुलांना शिकवतात त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात ते तुम्ही जाऊन सॉल्व्ह करता. येस, तालुक्यावरून आम्ही जातोय आणि एक शिक्षकांना एक सहाय्यक व्हावं त्यांच्या अध्यापनामध्ये. त्यांचं अध्यापन कसं प्रभावी ठरावं असं आम्ही एक अध्यापन पाठ देखील त्यांना घेऊन दाखवतोय आणि त्यांना मार्गदर्शन होते आणि त्यांच्या अडचणी आम्ही सोडवतो. अगदी. आता हे झालं साहेब याचं, या साधन व्यक्तीचं. पण जे डाटा एंट्री म्हणून जे तालुका लेवलवर जे काम करतात, जर ते डाटा एंट्री ऑफिसमध्ये नसेल तर 90% ऑफिस बंद असल्यासारखं जमा असतं, कारण सगळं ऑनलाईन झालेलं आहे. बरोबर आहे. मग विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट करणं असेल, अपार ID असेल, विद्यार्थी पोर्टल असेल, शिक्षक पोर्टल असेल, संच मान्यता असेल, हे सगळे कामं सर्व काम ऑनलाईन जे आहे सर्व कामं हे डाटा एंट्री ऑपरेटर करतात. अपार ID काढणं असेल, MIS कोऑर्डिनेटर आहे. डाटा एंट्री ऑपरेटर हा डाटा संकलन करतोय आणि तो ऑनलाईन करतो. सोबतच त्याचा एक MIS कोऑर्डिनेटर एक पद आहे सर. MIS कोऑर्डिनेटर UDAS प्लस जी संगणकीय माहिती असेल शाळांची, अपार ID असेल, आधारची लिंक असेल, हे संपूर्ण कामे MIS कोऑर्डिनेटर करतो. त्यांच्यावर जिल्ह्याला एक प्रोग्रामर, कम्प्युटर प्रोग्रामर, संगणक प्रोग्रामर असतो. तो संपूर्ण जिल्ह्याची माहिती गोळा करून राज्याला सादर करतात. असे वेगवेगळ्या पदाचे आहेत. सोबतच जिल्हा समन्वयक मुलींचे शिक्षण, म्हणजे मुलींच्या शिक्षणाबद्दल ज्या काही योजना असतील तर तो एक पद निर्माण झालेला आहे. तर त्या पदानुसार जिल्हा समन्वयक असे प्रत्येक जिल्हा परिषदेला वेगवेगळे पद आहेत समग्र शिक्षा अभियान कार्यालयामध्ये. आणि त्याच्या अंतर्गत मग तालुका स्तरावर आमचं गट साधन केंद्र BRC ला तिथं वेगवेगळे असे पद निर्माण झालेले आहेत. ही पद सगळी समायोजन करण्यामध्ये काय अडचणी आहेत असं वाटतं तुम्हाला? आतापर्यंत सरकारनं हे का केलेलं नाही? महत्वाच्या मध्ये ही जी योजना आहे ही एक अभियान म्हणून केंद्र शासनाची योजना असल्यामुळे 60% जो निधी आहे तो केंद्र शासनाकडून आपल्याला मिळतोय, 40% हा राज्य शासनाला मिळतोय. राज्य शासनाकडे जेव्हा आम्ही मागणी करतो की आम्हाला सेवेत कायम करा, तर ते म्हणतात की ही योजना केंद्राची आहे
आणि जेव्हा केंद्र शासनाकडे आम्ही काही मागणी समजा केली तर ते म्हणतात की हा संपूर्ण धोरणात्मक निर्णय आहे, राज्य शासन यावर निर्णय काढेल. त्या अनुषंगाने आता आम्ही आमच्या संपूर्ण राज्य शासनावरच दिलेला आहे. राज्य शासन आम्हाला एक अडचण सांगते की बा आमच्यावर वित्तीय जो भार आहे, जास्तीत जास्त वित्तीय भार आमच्यावर पडेल. पण तो ऑलरेडी सर केंद्र शासनाचा 60% भार येतोय, 40% भार यांना देणे आहे. ऑलरेडी तो त्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे राज्य शासनावर पूर्णपणे आमच्या वेतनाचा काही भार येणार नाही असं आम्हाला वाटते. आणि आमची जी पदं आहेत, आमची पदं हे केंद्र शासनाने निर्माण जरी केलेली असली, परंतु आम्ही संपूर्ण राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे जे काही पदं असतील त्या पदाच्या अनुषंगाने आम्ही कामं करतोय. आमची एकच मागणी आहे की आम्हाला तुम्ही राज्य शासनाच्या पदांवर जे जे काही रिक्त आहेत, खूप पदं रिक्त आहेत, त्या पदांवर आम्हाला समायोजित करावं. म्हणजे जर आमचे पदं निर्माण करायला जर काही तुम्हाला अडचणी येत असतील नव्याने निर्माण करू नका. आम्हाला आपल्या ज्या रिक्त पद असतील त्या रिक्त पदावर आम्हाला समायोजन त्या करावं. पात्रतेची ती Yes. पदं ऑलरेडी आहेत. रिक्त आहेत. ज्या पात्रतेनुसार आम्ही कर्मचारी आहोत त्या पात्रतेनुसार आम्हाला राज्य शासनाचे जे रिक्त पदं असतील त्या रिक्त पदावर आम्हाला समायोजन करावं ही आमची मुख्य मागणी आहे. जसं आता 25 वर्ष तुमची सेवा झाली, या 25 वर्षाच्या कालावधीत आपण किती वेळा आंदोलनं केली आणि सरकारकडून कसा रिस्पॉन्स मिळाला आतापर्यंत? आता आम्ही हे आंदोलन वेळोवेळी केली. जसं आम्ही लागलेलो आहोत त्यावेळेस पासून बरेचसे आंदोलनं केली, परंतु आंदोलनं करत असताना जवळजवळ 25 ते 27 आंदोलनं आम्ही केली असतील वेळोवेळी. परंतु त्या पद्धतीचा आम्हाला मागण्या असतील किंवा हे असतील कायमची आमची शेवट पहिल्यापासून आमची हेच मागणी होती की आम्हाला शासन सेवेत कायम करा. पण आतापर्यंत आमची कोणतीही मागणी त्या ठिकाणी म्हणजे हे मागणी आमची पूर्ण झालेली नाही. म्हणजे आम्हाला वाटत होतं की आज नाही उद्या होईल, कारण एकदा शासकीय सेवेत आल्यानंतर थोडा न्याय मिळतो अशी थोडी भावना होती आणि त्या आशेवर आम्ही आतापर्यंत राहिलो. आणि आता आम्ही एवढं तीव्र आंदोलन का करत आहोत? कारण कुणाच्या सेवा अगदी 1 महिन्यावर आलेत, कुणाच्या 15 दिवसावर आलेत, कुणाच्या वर्ष 2 वर्ष राहिलेले आहेत. म्हणजे हे आंदोलन जे चाललेलं आहे लक्षात घ्या की एवढं तीव्र आंदोलन म्हणा की इतक्या दिवस का होत आहे? कारण की आमची जी उमेदीची वर्ष असतात, जे सेटलमेंट कुटुंब सेटल करणं, हे जे वय वर्ष 25 ते 50 वर्ष अशा प्रकारे असतात. आणि नेमकं आमचं काय झालं की हेच वय आमचं ह्या शासनाच्या या सेवेत कंत्राटी नोकरीत गेल्यामुळं आता आमचं वय कुणाचं 50 कुणाचं 52, आम्हाला दुसरीकडेही काय करू शकत नाही. आणि 58 वर्षानंतर आम्हाला 5 पैसे भेटणार नाहीत शासनाचे जर कंत्राटीच राहिलो तर. मग आमच्या कुटुंबाचं काय होणार? म्हणजे उमेदीचं जे वय असतं, जे 25 वर्ष आयुष्यातले कुटुंबाला स्थिर स्थावर करण्याचं जे वय असतं किंवा एज असतं ते आमचं या कंत्राटी नोकरीमध्ये निघून गेलेलं आहे. मग शेवटच्या टप्प्यात तरी आम्हाला हा कंत्राटी कलंक आमच्यामधून माथ्यातून पुसला जावा आणि मला शेवटच्या क्षणी का असाना शासन सेवेत कायम करावं. या एकाच मागणीसाठी आम्ही गेली 67 आज 68वा दिवस होता, 68 दिवस झालं आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आणखी थोडं आणखी आशा वाटते, कारण 14 तारखेला जे बैठक झाली, मुख्य सचिवांनी प्रधान सचिवाबरोबर बैठक घेऊन त्यांनी आम्हाला एक पाऊल पुढं इतक्या दिवसानंतर का असेना पण त्यांनी आम्हाला थोडं आशा वाटायला लागलेली आहे की इथून पुढे तरी ते कमीत कमी आम्हाला न्याय देतील. त्या बैठकीचं तुम्हाला काय कळवण्यात नाही, इतिवृत्त आणखी बाहेर नाहीये, पण सकारात्मक चर्चा झालेली असावी. कारण आमच्या भावना, कारण आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली. म्हणजे आंदोलन 68 दिवसात काय काय आंदोलन झाली, कसं काय केलं? तेच की आम्ही सुरुवातीला आंदोलनाला बसलो, काही दिवसानंतर आम्हाला रस्ता रोको करावा लागला, नावीला जाणं म्हणजे उद्रेक झाला. कारण काय की दररोजच्या दररोज आमच्या भगिनी जे आहेत, ऊन असलं होतं त्यामुळे ते चक्कर येणं असेल, बीपी लो होणं असेल, कुणाचा बीपी वाढणं असेल, शुगर कमी होणं असेल, असे प्रकार व्हायल्यामध्ये एकाच दिवशी हॉस्पिटलमध्ये 10 महिला, कधी कधी 15 पुरुष ऍडमिट व्हायला लागले. किती महिला आहेत? एक 17 महिला आणि 22 पुरुष त्या काळामध्ये ऍडमिट झाले. आणि मग लोकांचा उद्रेक त्या ठिकाणी झाला आणि मग ते म्हणले 30 दिवस झालं तरीही जर शासन दखल घेत नसेल तर आम्ही ग्राउंडवर बसणार नाहीत, आझाद मैदानावर बसणार नाहीत. म्हणून ते बाहेरच त्यांनी रस्ता रोको केला. कारण तो त्यांचा एक भावना होत्या, भावना व्यक्त करणे ते संविधानाला किंवा लोकशाहीच्या मार्गामध्ये ते योग्य नसेल कदाचित, परंतु त्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम त्यांनी वापरलं. पुन्हा काही महिलांना असं करावं, पुन्हा आणखी काही दिवस वाट बघितल्यानंतर ही झालं नाही. त्यावेळेस आमच्या 985 लोकांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला कायम करायचं नाही ना तर स्वेच्छा मरणाची परवानगी तरी द्या, म्हणून 985 लोकांनी स्वेच्छा मरणाचे अर्ज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिले आणि स्वतःच्या रक्ताने स्वाक्षऱ्या त्याच्यावर केल्या. सगळ्यांनी जेवढे उपस्थित 985 ते आपल्याकडे रिसिवडी आहे, त्यांना मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. तेही होत नाही म्हणल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी महिलांना असं झालं की महिला आणि पुरुष झाडावर चढले, तिथल्या आझाद मैदानाच्या झाडावर चढले. काही ते आंदोलन झालं. पुन्हा काही असे आमचे पैसे आता बघताय तुम्ही, आम्हाला पगार बंद आहे, इथला खर्च आहे,
तिकडचा पगार बंद आहे, राहण्याची व्यवस्था नाही. मग पैसा म्हणून भीक मागो आंदोलन केलं आम्ही. अगदी पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काही मदत होते का, एक आंदोलनाचाही एक प्रकार आणि आमच्यात भावना कळवण्याच्या शासनालाही हाही एक प्रकार म्हणून भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं. म्हणजे वेगवेगळे, पुन्हा मुंडन आंदोलन आम्हाला करावं लागलं. काही आमच्या बंधूंनी मुंडन आंदोलन केलं. मग ते हेही लक्षात येण्यानंतर नाविलाजानं की महिलांना सुद्धा आम्ही स्वतः मुंडन आंदोलन करतो असा पवित्रा घ्यावा लागला, जे की आपल्या महाराष्ट्राला असेल म्हणजे हे म्हणजे संस्कृतीला अशोभनीय आहे किंवा योग्य नाहीये. ते सुद्धा आमच्या भगिनींनी नाविलाजानं तो निर्णय घेतला आणि 8 तारखेला आम्ही मुंडन करणार असा ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस मग 8 तारखेला संध्याकाळी ते पत्र जे आहे तुमच्या 14 तारखेचं आम्ही हे घेतोय, तुमची बैठक घेतोय असं पत्र काढलं. आणि त्यामुळे आशा वाटते की बाबा आता ही 14 तारखेचं झालं आहे, त्यांनी आमच्या भावना त्यांना शासनाला कळाल्या असाव्यात आणि आदरणीय मुख्यमंत्री नक्कीच त्याच्यावर विचार करून लवकरात लवकर आम्हाला कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतील अशी आशा वाटायला लागलेली आहे. आणि असं जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण ते जर नाही झालं तर आमच्या कोणत्याही लोकांना गावाकडे जाण्याची मानसिकता नाहीये, आझाद मैदान सोडण्याची मानसिकता नाहीये, कारण तिथं अपमानित जीवन जगावं लागतं. कारण आम्ही जे अर्धे लोक आमच्यातले जे ज्युनियर होते ते कायम झालेले आहेत आणि आमची अवस्था अशी झालेली आहे की आम्ही ज्यांना 1.5 लाख पगार आहे त्यांना प्रशिक्षण देतो. ते आमच्या 4 व्हीलरमध्ये आमच्या प्रशिक्षणाला येतात आणि आम्ही मात्र आमचे पैसे वाचावे म्हणून आम्ही चलत जातो, कधी एकाच गाडीवर 3 जण बसून जातो आणि त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना प्रशिक्षण देतो. त्यावेळेस कुठेतरी मनाला वेदना होतात की त्यांचा पगार एवढा आहे आणि त्यांना ज्यावेळेस माहित होतं की हे कंत्राटी आहेत त्यावेळेस आमची थोडी अवहेलना होते, हृदयाला कुठेतरी पीळ पडतो की आपण एवढ्या मोठ्या लेवलच्या पगार असणाऱ्या माणसाला आपण प्रशिक्षण देतो आणि आपली मात्र अवस्था अशी आहे. मग मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होतं आणि एक नैराश्य आयुष्यामध्ये येतं. आणि मला वाटतं की अशा नैराश्यामध्ये नोकरी करणं शासनानेही म्हणजे ते योग्य नाही, शासनानेही करून घेणं आणि आमच्याच्यानंही ते शक्य होत नाही. त्यामुळं आता आम्हाला गावाकडे जाण्याची मानसिकता नाहीये. मग सगळे पैसे संपलेले आहेत, महिलांचे इथं राहण्याचे हाल होत आहेत. इथं जे CST जे शौचालय आहे किंवा जे स्वच्छतागृह आहे तिथं महिला येऊन स्वच्छ म्हणजे हे करतायत, तिथं म्हणजे फ्रेश होत आहेत, पुन्हा आझाद मैदानात बसतायत. आता कोण तर एक टाइम जेवत आहे, कारण आज 68-69 दिवस होत आहेत उद्या आणि अशा परिस्थितीत पैसे कुठून एवढे आणायचे. कधी कधी आमचे बंधू भगिनी असे आहेत की याच 33 हजारावरच त्यांचं सर्व कुटुंब आहे आणि 33 हजारात काय होते आता. त्यामुळं कधी कधी एक जण एका टायमाला जेवून आमचे लोक इथं थांबतायत. म्हणजे अशा विचित्र मानसिकतेमध्ये आमचे लोक आहेत. आम्हाला भीती वाटते कधी कधी हा जर उद्रेक झाला तरी आम्ही दररोज काळजी घेतो. कोणाला शुगर असेल, BP असेल, काळजी घ्या, कुणी डिप्रेशन मध्ये जाऊ नका, आपलं काम होईल असं आम्ही त्यांना प्रोत्साहित करत असतो. आणि हे आतापर्यंतचं आंदोलन त्या बेसखाली कोणताही धोका न होता, एक दुर्दैवाने एक तेवढी घटना झाली की विजय जे दामले सर आहेत, ज्यांचं वय 51-52 होतं, ते इथं आंदोलनामध्ये होतेही. त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना गावाकडे आम्ही जावं म्हणलं आणि गावाकडे गेल्यानंतर काही दिवसातच त्यांचं हृदयविकारानं दुःखद निधन झालं. म्हणजे असे आमचे जवळजवळ 257 लोक या कार्यकाळामध्ये अशा लागल्यापासून गेलेले आहेत. त्या कुटुंबाला एकही पैसा, 1 रुपयाही शासनाचा भेटला नाही. मग त्या कुटुंबाची काय अवस्था असेल. या विवंचनेमध्ये आम्ही आहोत. मग आता माझी सेवा समजा काय 4 वर्ष 5 वर्ष राहिली, हे जर माझी अशी कंत्राटी गेली आहे, तो पगार मुलांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, मुलांचं उच्च शिक्षण असेल, आई वडिलांची आरोग्य जपणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होईना गेलेल्या आहेत. कारण महागाई आणि जो आम्हाला पगार 8-9 वर्षापूर्वी होता तोच आता आहे. त्यावेळेची महागाई आतावेळची महागाई जर आपण टॅली केली तर फार विचित्र कसरत करावी लागते हे आमचं कुटुंब भागवताना. म्हणजे अशा 8 वर्षा 9 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे हे सगळं आहे. आणि शासनाचं दुसरं समजा आम्ही बँकेमध्ये गेलो तर लोन देत नाही, कारण तुम्ही बाबा कंत्राटी आहेत, तुम्हाला पगार स्लिप द्या म्हणतात. पगार स्लिप आमच्याकडे नसते. दुसरी किंवा शासनाच्या इतर सामान्य लोकांसाठी, गरीब लोकांसाठी ज्या काही मध्यम वर्गासाठी ज्या योजना असतात तेही आम्ही जर कुठे गेलो तर ते म्हणतात तुम्ही नोकरीला आहेत. नोकरी तर कंत्राटी नोकरी म्हणून जर बँकेत गेले तर ते म्हणतात तुम्ही कंत्राटी. म्हणजे हे कोणतीही योजना मिळत नाही. म्हणजे आमची जे हे म्हणजे काय म्हणते ते अशी अवस्था विचित्र झालेली आहे की आम्हाला म्हणजे पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला
आदरणीय मुख्यमंत्री साहेब मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कायम करण्याचा निर्णय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत, आम्ही ठरवलेलं आहे. आणि फक्त अशा आता पल्लवीत थोड्या झालेल्या आहेत, काही का असताना उशिरा का असताना आमच्या भावना कळलेल्या आहेत आणि ही बैठक सकारात्मक झाली असे समजत आहे. आणि एक आशा वाटते की आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी आमच्या भावना ओळखून घेऊन लवकरच आम्हाला शासन सेवेत कायम करून घेतील अशी एक आशा आहे. ठीक आहे. आपलं नाव कसं? मी वशिष्ठ केवळराम खोब्रागडे, तर मी गोंदिया जिल्ह्यामधून विशेष साधन व्यक्ती या पदावर कार्यरत आहे. मी सुनील गुप्ते, विशेष साधन व्यक्ती गोंदिया. मी प्रशांत लालपत, विशेष साधन व्यक्ती लागतो. मी अविनाश कांबळे, पंचायत मंगळवेढा, विशेष साहेब, गेले 68 दिवस आंदोलन चालू आहे. 3000 लोक आंदोलनाला बसले. शासनानं अद्याप दखल घेतलेली नाही असं दिसतंय. आपण नुकतीच भेट दिलेली आहे. तर काय सांगाल या आंदोलनासंदर्भात आणि आपण जे काही प्रयत्न शासनाकडे करत आहात त्या संदर्भात? समग्र शिक्षा अभियान या संदर्भात जे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे त्याची काल त्यांच्या नेते मंडळींनी माझी भेट घेतली. त्यांनी सगळा तपशील, त्यांच्या एकंदर मागण्यांसंबंधातला तपशील जो माझ्या समोर त्यांनी ठेवला. यावेळेला मला पहिल्यांदा माझी प्रतिक्रिया ही आहे की 67 दिवस आंदोलन करून सुद्धा स्वतःला संवेदनशील शासन असं म्हणून घेतात, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये ही बाब खटकणारी आहे. ते स्वतः त्यांच्या समितीमार्फत प्रयत्न करतायत, परंतु एका बलशाली संघटनेचा जर त्यांना पाठिंबा असेल तर ह्या भविष्यात बेरोजगार होणाऱ्या मंडळींना मोठा आधार त्या ठिकाणी मिळू शकतो असं मला कालच्या त्यांच्या चर्चेच्या माध्यमातून वाटलं. आणि म्हणूनच मी आज प्रथमतः मुख्य सचिवांच्या कार्यालयात गेलो, त्यांच्या पीएना मी भेटलो आणि काल जी या संदर्भातली बैठक मुख्य सचिव पातळीवरती होती त्या संदर्भातला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तातडीचा सकारात्मक प्रयत्न असं म्हणू आपण त्याला दिसून आलेला नाही किंवा त्यांच्या म्हणण्यातून तसं व्यतीत झालेलं नाही असं मला स्वतःला वाटलं. आणि तिथे चर्चासत्र ही सीएसची चालूच होती, त्यामुळे जास्त तिथे न थांबता त्या पीएच्या सल्ल्यानुसार श्री संजय यादव हे जे त्यांचे संचालक आहेत त्यांना सोमवारी मी भेटण्याचं ठरवलेलं आहे. आणि आज मी त्यांच्या पेंडॉलला भेट दिली. त्या ठिकाणी सगळ्यांना धीर देण्याचा आणि त्यांच्या आंदोलनात यश मिळवण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना निश्चित त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहीलच. शिवाय सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सुद्धा या पीडितांच्या मागे निश्चित ठामपणे उभे राहील आणि हा प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांना मदत करू अशा प्रकारचं एकंदरीत त्या ठिकाणी धोरण आम्ही ठेवलेलं आहे. या आंदोलनासंदर्भात शिवकुमार गोसावी साहेब आणि वशिष्ठ खोब्रागडे साहेब यांच्याशी आपण नुकतीच चर्चा केली. त्यांचं संपूर्ण आंदोलन आणि त्यांच्या मागण्या, त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या. या संदर्भात आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्याशी चर्चा केली. संघटना पातळीवर कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे चाललंय, सरकारसोबत कशा पद्धतीनं चर्चा होणार आहे तेही समजून घेतलं. आपण त्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये 3378 लोक सहभागी आहेत, तसंच सरकारी कर्मचारी सहभागी आहेत. त्यांच्याही भावना त्यांच्या बाजूने आहेत. आम जनतेनं सुद्धा त्यांच्या सोबत उभं राहायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.